अजून 1 महिन्याने ती तयारी सुरू झाली. वळकुटी तयार करा. आम्हाला तर सप्ताह झाला की दिंडीची सुरू आहे. वळकुट्या फाटल्या का पहा, शेगड्या नीट करायच्या. चला, आनंद आहे महाराज. कोणी जर विचारलं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय असेल तर फक्त ज्ञानोबराय तुकोबरायची वारी आहे महाराज. हजारो लोक असतात, अवघ्या घराला ज्या लोकांना घरात एसी झोप येत नाही ते खडकत झोपतं महाराज. दगडात झोपतं, कुठेही झोपतं. आणि पहा तुम्ही, प्रस्थानच्या दिवशी वजन मोजायचं, ज्ञानोबरायच्या प्रस्थानच्या दिवशी वजन मोजायचं आणि परत वाखरीला वजन मोजायचं. 5 किलो वजन वाढतं महाराज. संध्याकाळी गुलाबजाम और माऊली, हो माऊली, चला हो आमच्या घरी जेवायला. पुण्यामध्ये जर गेले ना महाराज, लोक नुसतं म्हणतात हो माऊली, नुसते पाय लावा हो तुमचे आमच्या घराला. यांचे पाय ज्यांच्या ज्यांच्या ही ताकद माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची महाराज. वाखरीच्या रिंगणामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायची पालखी एक होती. अनेक वारकरी एकत्रित येतात. मग ज्ञानोबरायचं रिंगण पाहण्यासाठी सर्व मंडळी धावपळ करतात. आणि त्या वाखरीचं महत्व असं, ज्ञानोबरायचं रिंगण झालं की तिथं पाऊस येणार म्हणजे येणार. आणि पाऊस आल्यानंतर मग वारकरी सुंदर अशा फुगड्या खेळतात, नाचतात, कपडे फाडतात, गाऱ्यात लोळतात. एका मीडियावाल्याने एका वारकऱ्याला प्रश्न केला, हो स्वच्छ भारत सुंदर भारत ही देशाच्या पंतप्रधानाची घोषणा आहे, आणि आपण खुशाल चिखलामध्ये पडता, कसं चुकीचं वागताय, कपडे फाडतायत, ही काही संप्रदायाची परंपरा आहे का? अंगाला कुठं चिखल लावत असतात का? अंगाला कुठं गारा लावत असतात का? त्या वारकऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्याने त्या वारकऱ्याने त्या मीडियावाल्याला सांगितलं, म्हणे हो साहेब, आम्हालाही कळतं या गोष्टी, आम्ही वारकरी आहोत. 5 लाख लोक आम्ही आळंदी पासून तर पंढरपूर पर्यंत येतो, पण आम्हाला एकाही पोलिसाची गरज पडत नाही. आम्ही हा महाराष्ट्राला दिलेला वारकऱ्यांनी आदर्श आहे. काय आदर्श आहे? सोबदाराने काठीवर केल्यानंतर सर्व समाज थांबतो. हा आम्ही महाराष्ट्राला दिलेला आदर्श. आम्हाला कळत नाही काही चिखल अंगाला लावल्यानंतर रोग राही लागेल, काही त्रास होईल, सगळं कळतंय. पण तो वारकरी सांगू लागला, माझ्या ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या सोबत ज्ञानोबराय सुद्धा आहे, त्या सोहळ्यासोबत तुकोबराय सुद्धा आहे, नामदेवराय सुद्धा आहेत, नाथ बाबाची पालखी आहे, जनाबाईंची पालखी आहे, सोपन काकाची पालखी. न जाणो, काय म्हणला तो वारकरी, न जाणो ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणाचा रजकन, तुकोबाईच्या चरणाचा रजकन, सनाबाईच्या चरणाचा रजकन, माझ्या नाथ बाबाच्या चरणाचा रजकन चुकून जर या गाऱ्या रूपाने जर आमच्या अंगाला लागलं तर आमच्या जीवनाचं सोनं होईल. म्हणून आम्ही काय करतो, अंगाला चिखल लावतो. जे लोक पंढरपूरला गेले त्यांना पंढरपूरचा आनंद माहिती आहे महाराज. कावरं बावरं होतं महाराज. काही काही लोक असे, काही काही लोक आम्ही पाहिले की ते पंढरपूरला जाण्यासाठी 3-3 हजार रुपये व्याजानं काढतात. लोक ऐकून किती, 3-3 हजार रुपये, 4-4 हजार रुपये. त्यांना सोयाबीनीची गरज नाही, त्यांना कशाचीच गरज नाही, कशाचीच नाही. अपने धुन में रहता राधे राधे कहता अपने धुन में रहता राधे राधे कहता राधे राधे. काही घेणं नाही त्यांना. त्यांना आता टकळी लागली पंढरपूरची. आता 29 तारखेला ज्ञानोबरायचं तुकोबरायचं प्रस्थान आणि 30 तारखेला कोणाचं प्रस्थान, माझ्या ज्ञानोबरायचं प्रस्थान. आतापासूनच सुरू झालं त्यांचं. त्यांच्या डोक्यात सोयाबीन नाही, त्यांच्या डोक्यात कपाशी नाही, त्यांच्या डोक्यात ठिबक नाही. बरं, देव बी एवढा हुशार आहे. काही वारकरी म्हणतात पेरणी झाल्याशिवाय पंढरपूरला जायचं. कालाहून लोक घरी येतात तरी पेरणी होत नाही. म्हणजे पेरणी राहते आणि वारी सुद्धा राहते. देव करून घेतो महाराज. हे बघा, तुम्ही मेल्यानंतर काय राहतं का? उद्या समजा तुम्ही मेले आणि मग तुमचे घरचे का तुम्ही मेले म्हणजे जेवण सोडतात का? तुम्ही, काही लोक म्हणतात महाराज मी जर गेलो ना पंढरपूरला जर गेलो ना महाराज, आमचे पोरं एवढे बावळटे, त्यांच्याकडून काहीच होणार नाही. तू एकदा मरून बघ ना. अजिबात नाही महाराज. अरे आमच्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक आमचे शांताराम गुरुजीचं एक उदाहरण.
थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. शांताराम गुरुजींची तब्येत खराब झाली, एवढी खराब झाली की चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. मग मामासाहेबांनी त्यांना पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टरांना सांगितले, बघा डॉक्टर साहेब गुरुजींना सोडू नका. आणि गुरुजींना सुद्धा सांगितलं, गुरुजी आग्रह करू नका, तुमच्यासारख्या महात्म्याची, तुमच्यासारख्या वैराग्यवान व्यक्तीची, तुमच्यासारख्या ज्ञानाची आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला गरज आहे. आपण एवढा हट्टीपणा का करता? हो हो मामा मोठे होते त्याच्यामुळे गुरुजी ऍडमिट झाले. आणि गुरुजी ऍडमिट झाले, ज्ञानोबरायच्या पालखीचं प्रस्थान झालं. पुण्यात पालखी आली तोपर्यंत ऍडमिट राहिले. आणि पुण्यातून जसे ज्ञानोबरायवर गेले, कसं महाराज वारकरी त्याला ज्ञानोबराय पुढे गेल्यानंतर झोपील त्याला वारकरी तरी कसं म्हणायचं? काही काही पंढरपूरची वारी निघली की इकडे कीर्तन करत बसतात, स्टेटस ठेवतात. असं नाही झालं पाहिजे. ज्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवावर तुम्ही 12 महिने खाता, किती महिने खाता? त्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्याला जाणं तुमचं कर्तव्य नसून तो तुमचा आणि माझा धर्म आहे, तुमचा आणि माझा तो नेम आहे. काय गेलंच पाहिजे ना महाराज. काय एक पण आळंदीची वारी एक आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे बुज. ज्ञानोबरायचा समाधी सोहळा आणि आषाढी वारी, बस हे 2 उत्सव जीवनामध्ये केले म्हणजे एकीकडे आराध्य दैवत आलं, अनेक संत आले, मग त्याच्यामध्ये बीजही आली आणि त्यामध्ये नाथश्रेष्ठी सुद्धा आली. परत निवृत्तीनाथाचा सोहळा आहे, पण प्रामुख्यानं ज्ञानोबरायचा समाधी सोहळा आणि आषाढीची वारी. रात्रीचा टाइम गुरुजी आपली पिशवी वगैरे घेतली, गुरुजी गेले वारीला निघून. ही गोष्ट मामाला कळाली. पंढरपूरला ज्यावेळेस पोहोचले, रागवले मामा, गुरुजी कळत नाही तुम्हाला, सांगितलं होतं ना ऍडमिट राहा, काही कमी जास्त झालं असतं रस्त्यानं तर काय करायचं होतं? त्यावेळेस गुरुजीच्या मुखातून जे वाक्य निघले ते खूप सुंदर आहे. गुरुजी मामासाहेबांना सांगत होते, मामासाहेब ज्या शांताराम गुरुजीचा केस आळंदी आणि पंढरपूर शिवाय काढला नाही, ते शांताराम गुरुजीचा देह मधात कसा पडला. आणि शांताराम गुरुजीने पंढरपूरला आपला काय देह संपवला महाराज. एवढी निष्ठा होती परमार्थाविषयी, एवढी निष्ठा संप्रदायाविषयी. आता पंढरपूरची वारी आली, काय आली? पंढरपूरची वारी आली. बघा ना तुम्ही, आता मीडियावाली मंडळी पंढरपूरच्या वारीच्या टायमाला अभिप्राय कोणाचा घेतात? ज्याच्या गळ्यात माळ नाही. जे मुक्कामाच्या टायमावर लॉजवर झोपतात त्याला म्हणतात, बोला ना पंढरपूर विषयी तुमचं काय मत आहे? त्याला काय डोंबलं कळणार आहे? अरे त्याच्या गळ्यातच माळ नाही ना. ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला टाळ वाजवता येत नाही, जो मुक्कामाच्या टायमावर लॉजवर झोपतो, जो हॉटेलवर खातो, त्याला वारी विषयी विचारून काय फायदा आहे? 15 दिवसाला जो वारकरी पंढरपूरला जातो, पायी आळंदीला येतो, अशा एखाद्या वारकऱ्याला त्या वारीचा आनंद विचारा ना महाराज. हे बघा, मिरगाचा पाऊस लागला, मिरगाचा पाऊस पडण्याच्या अगोदर शेतकरी शेतीची मशागत करून तयार असतो. महाराज तर सांगतात, मडे झाकोनिया करती पेरणी. मडे झाकतो एखादं घरचं जर मेलं, लोक म्हणतात पहिली पेरणी करून नंतर जाळूया, तसे जाळत नाहीये. मग शेतकरी जर शेतीची एवढी तयारी करतो, तर ज्ञानोबरायच्या प्रस्थानाची तारीख माहीत झाली, तुकोबरायच्या प्रस्थानाची तारीख माहीत झाल्यानंतर वारकऱ्याला झोपेत असेल का हो? संपदा सोहळा नावडे मनाला, 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 संपदा सोहळा नावडे मनाला,
तो काय काही तर पाऊस पडल्यावर मधून येतात. हे अर्ध्या हळकंडानं पिवळे झालेले वारकरी. हे काही असे देह जावो अथवा राहो हे प्रमाण यांच्यात लागत नाही. जो वेदाला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, असा जो माणूस आहे त्याचा नाश ठरलेला आहे. कधी कधी माणूस पुण्य करायला गेलो की पाप होतो, कधी कधी पाप करायला गेलो की तरी पुण्य होतो. आता आपण लोक जावळ काढतो ना, काय म्हणतात त्याला? जावळच म्हणतात ना, शेंडी म्हणतात. शेंडी आम्ही शेंडी काढली म्हणतात. आणि काय केलं? बोकड्या कापला. सकलादेवी बाबाच ना. कोणता बाबा आहे ते? जाफराबाद इकडे इथं जवळच आहे ना. कोणता बाबा आहे? सकलादेवी बाबा. काय बावळे लोक आहे महाराज. बोकडे खाण्यासाठी 300-300 किलोमीटर टू व्हीलर जातो. किती हलकट यांनी खाल्ले का नाही काही कळत नाही. शेंडी म्हणतात. काय शेंडी आहे? हे बघा, शास्त्राने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, धर्माने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या जर केल्या तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आणि शास्त्र सोडून तुम्ही जीवनामध्ये काही करा, मनोमार्गे गेला तो तेथेची. मनाने केलेला परमार्थ, मनाने केलेला यज्ञ, मनाने केलेला तप, मनाने केलेला अध्ययन सुखीच आहे महाराज. काही लोक म्हणतात आम्ही घरच्या घरी कीर्तन करतो. घरच्या घरी कशी हो सर? ते काही खाण आहे का? अरे तुम्हाला कोणाचं तरी सहकार्य घ्यावं लागेल ना. कोणाचं तरी एखाद्या गुरुच्या मुखातून तुम्ही ऐकलं तर ठीक आहे. घरच्या घरी लय मोठे तयार झाले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम लय झाले महाराज. घरच्या घरी जे बाबा तयार झाले त्यांचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. कुठं अध्ययन नाही, कुठं. अहो ठीक आहे, नाही तुम्हाला आळंदीला जायला जमत, सगळ्यांनाच आळंदीला जाता येतं, सर्वांना चातुर्मास करता येतो, सर्वांनाच पंढरपूर. नाही 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 नाही. अरे पण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये एखादा तरी चांगला महात्मा असेल की त्या महात्म्याकडे जाऊन काही गोष्टी समजून घ्या. पण वजनात म्हणतात महाराज मी आळंदीला गेलो नाही, मी पंढरपूरला गेलो नाही, मी चातुर्मास केलो नाही, मी घरच्या घरी कीर्तनकार झालो. काय झालो? घरच्या घरी कीर्तनकार. असं नसतं होत. माझा अधिकार नाहीये. पण आमचे वक्ते बाबा खूप जोरात सांगायचे. वारले भीष्माचार्य होते ते. काय होते? भीष्माचार्य. वक्ते बाबा सारखा धर्मनिष्ठ मनुष्य मला नाही वाटत वारकरी संप्रदायामध्ये कोणी जन्माला आला असेल महाराज. अजिबात नाही. तेवढा स्पष्ट वक्ता आणि तेवढं खरट बोलणारा महात्मा परत संप्रदायामध्ये जन्माला येईल काही सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टी करा पण त्या विधिवत करा. इतिहासानि पुराणानि वेदशास्त्र विधी विना. देवाला आवडतो तसा परमार्थ केला पाहिजे, आपल्याला आवडतो तसा करू नाही. कारण की आपल्याला तर काही आवडतं महाराज. आणि पण महानाथ बाबा सांगतात आवडे देवासी तो ऐका प्रकार. 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार तुळशी माळ करा गोपी चंदन टिळा. 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 गोपी चंदन आवडे देवासी सांगितलेलं आहे. तुम्हाला आवडतो तो नियम सांगितलेला. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतो देवाला? तुळशी माळ गळा
गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. आपल्याला जे आवडतं ते करू. हल्ली परमार्थ जो वाढलाय तो देवाला आवडतो तसा नाहीये. आपल्याला जसं आवडतं तसं चाललंय सगळं. देवाला जे आवडतं ते आपण करत नाही ना. आपल्याला जे आवडतं ते देवाला आवडत नाहीये. राजा प्राचीन अनेक यत्न केले. प्राचीन बहिराजाने पण अनेक यज्ञामध्ये अनेक पशूची हत्या केली, अनेक प्राण्यांची हत्या केली. आणि प्राण्यांची हत्या ही शास्त्राने निषिद्ध सांगितलेली. बाबा सांगतात काम क्रोध बकरा मारा. कोणता बकरा मारा? काम क्रोध बकरा मारा तुझा रुक्मिणीचा. आपण आपला पोराला सुखी व्हावा म्हणून बोकड्याचा नवस करतो? अजिबात नाही. दुसऱ्याचा जीव घेऊन जर तुमचा मुलगा सुखी व्हावा अशी जर धारणा तुमची असेल तर हे शक्यच नाहीये. एक कसाई एका बकऱ्याला कापत होता आणि त्या बकऱ्याला कापत असताना जे गिऱ्हाईक होतं त्या गिऱ्हाईकडे पाहून ते बकरं हसत होतं. ते गिऱ्हाईक त्या बकऱ्याला सांगू लागला, हे अबे 2 मिनिटात तो कसाई तुला कापणार आहे तरी तू हसतो. काय म्हणलं? ते गिऱ्हाईक त्या बकऱ्याला बोलत होता, हे अबे 2 मिनिटात तुझा मालक तुला कापणार आहे बे आणि तरी तू माझ्याकडे पाहून हसतो. त्यावेळेस हसता हसता ते बकरू त्या गिऱ्हाईकाला सांगत होतं, हे गिऱ्हाईक ऐक ना, अरे मी जीवनभर फक्त घासच खाल्लेला आहे. काय घास खाल्लेला आहे? जीवनभर मी काय खाल्ला? फक्त घास खाल्ला तर माझं मरण एवढं वाईट आहे. मला हसू येतंय की तू मला खाणार आहे. तुझ्या मरणाची मी सांगू शकत नाही काय दुर्दशा होईल म्हणून. मांसाहार करणं, जो प्राणी जिभेनं पाणी पितोय त्यानं मांसाहार केला पाहिजे. आता तुम्ही तोंडानं पाणी पिता का जिभेनं पिता? घरी जाऊन प्यान मला सांगा. माणसाने माणसाची जागा सोडली, जनावरांना सोडली नाही. तुमच्याकडे गाई असेल, बैल असेल, कीर्तन संपल्यानंतर, कथा संपल्यानंतर तुम्ही चारा पाणी करण्यासाठी जर शेतात गेले ना तर जाताना थोडं कोंबडीचं मांस घ्या, त्या बैलाच्या दावणीला टाका. बैल मरल पण मांसाहार खाणार नाही, कारण बैलाला माहिती आहे माझं खाद्य चारा आहे. माझं खाद्य काय? चारा आहे. माझं खाद्य ऊस आहे, माझं खाद्य वाढ आहे, माझं खाद्य घास आहे. बैल उपाशी नाही, मरल बैल, पण बैल मांसाहार करणार नाही हे 4 पायाच्या बैलांना कळलं. कोणाला कळलं? तरी 2 पायाच्या कळत नाही. काय निष्ठुर बैल असतील महाराज. एक तरी बरं आहे माणसाला घात नाही. किती मोठा अवघड झाला असतं. 65 वर्षाचा म्हातारा 200 रुपये किलो. 45चा माणूस 300 रुपये किलो. 30 वर्षाचा माणूस 700 रुपये किलो. एखादा ताजा तवाना बाबा असला की 1100 रुपये किलो. बरं आहे ना महाराज, माणसाला खात नाही. हे बघा, नुसतं कोरोनाच्या काळामध्ये अफवा पसरली होती. काय पसरली? नुसती अफवा की मांसाहार केलं की तुम्ही मरणार. रस्त्यावर नुसत्या कोंबड्या दिसत होत्या. नुसत्या कोंबड्या आणि बकरेच होते रस्त्यावर. अंडे कोंबड्यांवर नुसतं रस्त्यावर कोंबड्याच कोंबड्या. लोकांना कळलं खाल्लं की मरणार, खाल्लं की मरणार, खाल्लं की मरणार. आणि बरोबर 1 महिन्यानंतर परत डॉक्टर लोकांनी सांगितलं मांसाहार खा. हे बघा, तुम्ही कोंबड्या खाल्ल्या तरी मरणारच आहे, तुम्ही अंडे खाल्ले तरी मरणारच आहे, आणि तुम्ही जेवण केलं तरी तुम्ही मरणारच आहे. असा या जगातला एखाद्या डॉक्टरांनी हात वर करून सांगावा की मांसाहार केल्यानंतर हे पेशंट मरणार नाही, मला जीवनभर मी त्या डॉक्टरची सेवा करेल. अरे जो डॉक्टर सांगतो मांसाहार का तुम्ही मरणार नाही, तो डॉक्टर मरतो ना. आणि तुमचं काय घेऊन बसले? मग तुम्हाला चांगलं खाऊन मरणाचे, वाईट खाऊन मरणाचे. मग होईल तोपर्यंत चांगलंच खा ना. चांगलं खाणारेच लोक आज सुद्धा पदावर आहे. कोंबड्या खाणारे वाळू उपसायला आहे. कुठे? मला सांगा तुम्ही, एखादा तूप खाणारा मनुष्य, एखादा ब्राह्मण समाजाचा मनुष्य, त्यानं कधी वाळूचा धंदा करताना पाहिलं का? तुम्ही बघितलं एखादा वाळू उपसताना? तुम्ही जसं अन्न खासाल तशी तुमची काय होईल? बुद्धी होईल. म्हणून आपलं अन्न सात्विक आहे. बघा ना तुम्ही मारवाडी लोक, ते का मांसाहार करतात का? तरी त्यांच्या गब्बूच्या गब्बू आहे महाराज. तब्येत होण्यासाठी मांसाहार खावा लागतो अशी जर तुमची धारणा असेल तर चुकीची. काही लोक म्हणतील महाराज
आम्ही जरी बोकडे खाल्लेच नाही, कोंबड्या खाल्ल्या नाही, किती वाढते. तू ताण नको घेऊ त्याचा, तू त्याचा ताण घेऊ नको. मुंगीच्या पायामध्ये बांधलेलं घुंगरू. आता मुंगी किती, तिचा पाय किती छोटा आणि त्याच्यात बांधलेलं घुंगरू किती छोट आणि त्याचा आवाज किती छोटा, आणि ते सुद्धा देवाला ऐकू येत. चिट्टी के पैरों में, चिट्टी म्हणजे मुंगी, वो भी भगवान सुनताय घुंगरू. मग आता मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा आवाज जर त्याला येतो, तर तुम्ही नव्या कांद्याच्या बियामध्ये जुनं कांद्याचं बिन घालवलेलं त्याला दिसणार नाही का? दिसणारच आहे ना महाराज. तुम्ही कापसात पाणी टाकलेलं त्याला कळणार नाही? कळणारच आहे ना महाराज त्याला. म्हणून कोणतंही कार्य करा पण ते विधिवत करा, विधी विना करू नका. आणि विधी विना करायला गेले तर करायला जासाल लेखन होईल, करायला जासाल पुण्य आणि पत्रात पडल पाप. कोणी प्राचीन बहिराजाने अनेक यज्ञ केले. नारदजी ज्यावेळेस भेटले त्यावेळेस नारदाने सांगितलं, प्राचीन बहिराजा, मी अनेक राजे बघितले पण तुझ्यासारखा पापी व्यक्ती मी या जगात बघितलेला नाहीये. चतुर्थ स्कंधाच्या अगोदर शेवटामध्ये पुरंजनाचा उपाख्यान आलेला आहे. चतुर्थ स्कंद समाप्त झाल्यानंतर विदुर मैत्री संवाद समाप्त होतोय. पंचम स्कंदामध्ये आपल्याला प्रियव्रत राजाचं चरित्र बघायचं. आपण उत्तानपाद, आकुती, देहुती, प्रसूती या 3 कन्या आहे. प्रियव्रत आणि उत्तानपाद राजा हे 2 मुलं आहे. उत्तानपाद राजाचा वंश आपण पाहिला. आता आपल्याला प्रियव्रत राजाचं चरित्र श्रवण करायचं आहे. पण तत्पूर्वी 2 मिनिटं सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन करायचं. ऐका. हो तेरे मर्जी का मैं हूँ